भिवंडी तालुका के जो नांदुरखी गांव में श्रमिक मंडल द्वारा संचालित केएन टावरे विद्यालय में मुख्याध्यापक के पद पर काम करने वाले आरबी पाटिल व वरिष्ठ लिपिक के पद पर काम करने वाले रामदास महात्रे के रिटायरमेंट के शुभ अवसर पर दिनांक 30 मई 2020 को सत्कार समारोह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्रमिक मंडल संस्था अध्यक्ष मोरेश्वर पाटिल, सचिव मधुकर पाटिल, सदस्य तानाजी पाटिल, पंचायत समिति सदस्य अंकुश पाटिल, सहायक संचालक व्यवसाय प्रशिक्षण आर सोनवणे, समाज सेवक जयवंत मुकादम, विलास भगत, न्यू इंग्लिश स्कूल चाविंद्रा के मुख्याध्यापक PR तेलेले सहित भारी संख्या में केएन टावरे विद्यालय के शिक्षक व शिक्षिका उपस्थित थे। सभी लोगों ने केएन टावरे विद्यालय में मुख्याध्यापक के पद पर काम करने वाले आरबी पाटिल व वरिष्ठ लिपिक के पद पर काम करने वाले रामदास महात्रे को शाल व पुष्पगुच्छ देकर किया स्वागत सम्मान। इस कार्यक्रम का सूत्र संचालन ND पारधी सर कर रहे थे, तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में केएन टावरे विद्यालय के लिपिक व पत्रकार राजेंद्र जी पाटिल का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। थोडक्यात आटवेल, कारण बऱ्याच मान्यवरांना बोलायचं आहे। आतापर्यंत 32 वर्ष झाले आरबी पाटलांनी सेवा केली। त्यांच्याबरोबर माझा पहिल्यापासून संपर्क आहे। त्यांचं गणितात अखंड आहे आणि दरवेळेला मी पाहिलंय त्यांचा स्वभाव। आता सरांनी सांगितलंच की एवढा गरम आहे तर लगेच थंड पण पटकन होतो। खरंच हे त्यांचं मला आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते पुन्हा पुन्हा, कारण यामुळेच शाळेचं काम सुद्धा चालतं। त्यांच्यात माझ्या थोडासा फरक असेल, प्रत्येकाची शाळा चालवण्याची पद्धत वेगळी आहे, त्याबद्दल प्रश्न नाही। आणि म्हात्रे सर यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे, कारण संस्था आणि शाळा यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे म्हात्रे सर क्लास। दोन्ही शाळांचं कोणतंही काम असो, पगार तर आहेच, परंतु कोणत्या शिक्षकाचं काही काम अडत असेल, काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यांचं चुटकीसरशी सोडवणं हे त्यांचं परम कर्तव्य असं ते समजतात। पटकन जातात झेडपीला आणि लगेच त्यांचं काम पटकन करून आणतात। हे खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि अशा व्यक्तीला आपण विसरू शकत नाही। त्यांचे या दोन्ही शाळांना फार फार उपकार आहेत। ते म्हणजे असे
की प्रत्येक वेळेला ते कोणीही शिक्षक असो, शिक्षकेतर कर्मचारी असो, धावून येतात. कोणाला काही प्रॉब्लेम असेल लगेच सूचना देतात. आज श्रमिक मंडळ भिवंडी संचलित केएन टावरे विद्यालयामध्ये आदरणीय मुख्याध्यापक व वरिष्ठ लिपिक श्री म्हात्रे सर यांचा सेवापूर्ती समारंभ कार्यक्रम. बरेच दिवस झाले व्हॉट्सअपवर फक्त मेसेज बघते, परंतु नियोजन कोणी केलेलं आहे त्याचं काही समजलं नाही. तरी सुद्धा एवढे सगळे शिक्षक एकाच वेळेला जमले ही त्या सरांच्या कार्यक्रमाची पोचपावती असं मला वाटतं. नेते श्री मधुकर पाटील साहेब यांनी यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मी फार आभारी आहे. मी 2/6/1987 रोजी श्री मधुकर पाटील यांनी मला त्यांच्या घरीच असून बसलो. त्यावेळी मे महिना असेल. पाटील साहेब बोलले, अरे तू घरीच असतो, चल मी तुला कामाला लावतो. तर कुठं मला वाटतं चला नगरपालिकेत असेल किंवा हे असेल, कारण त्याला माझ्या घरची सर्व इतकी माहिती होती. कारण त्यावेळेचे माझे काका श्री बी डी म्हात्रे हे तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. त्यांनी त्यांच्या जवळचे संबंध, माझे त्यांचे जवळचे संबंध मधुकर पाटलांचे, आणि त्यांनी सर्व माझी हिस्ट्री, घरची हिस्ट्री त्यांना पूर्णपणे माहिती होती. परंतु त्यांना मी जे घरी बसत होतो ते खूपच होते, आणि त्यांनी ते ह्याला असं घरं बसवलं तर त्याच्यावर कुठलाही परिणाम होईल. कारण मी त्यांचं चांगला दोस्त होतो पहिल्यापासून. भालचंद्र म्हात्रे, अनंत म्हात्रे आणि ते आम्ही चारही एक जिवलग मित्र. रोज संध्याकाळी ते कामाला नंतर आम्हाला घेऊन ते रोडवर बसायला जायचे, आणि त्याच्यामध्ये यांचा विषय झाला ह्याला कुठे कामाला लावायला गेला होता. कारण त्यांनी फार विचार करून मला इथं आणली. मी ज्यावेळेला हजर झालो त्यावेळेला विजय खाणे हे अध्यक्ष होते आणि त्यांचे ते परम मित्र होते. त्यांनी इथून त्यांना लोक पाठवलं, मी एक माणूस पाठवला. कारण त्यावेळेला फोनची व्यवस्था नव्हती. मी एक माणूस पाठवला आणि विजय खाणे साहेब मला ओळखत होते, काही मधुकर पाटलांचे मित्र आहेत म्हणून. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, खाणे साहेब मला अशा माणसांनी पाठवलं. ठीक आहे, आणि मधूनही पाठवलं आहे, चालेल तू हजर राहा शाळेवर. मी हजर झालो. त्यावेळी मुख्याध्यापक श्री माने सर यांचं खरोखर मी आभारी आहे. कारण मी ज्यावेळेला हजर झालो त्यावेळेला माझे अक्षर एकदम खराब होते. तर मला त्या कोऱ्या लेटर पॅडवर क कुठला आणि न कुठलाही मला समजत नव्हते. माझी तक्रार केली, काय याचं अक्षर फार खराब आहे, याला जे जमणार नाही त्याला आपण कमी करून टाकू. पण खाणेसाहेब बोलते नाही, तो शिकेल. मधुकर पाटलांबरोबर बरंच वाद झाले याच्याबाबत, काय ह्याला इथं ठेवणार नाही. इथून पत्र गेले, काही एक बिकॉम माणूस पाहिजे हे गेले, पण ते शाळेमध्ये काम करत असतात. म्हणजे एवढी त्यांची कामाप्रती निष्ठा हा खरोखर अतिशय सुंदर त्यांचा गुण आहे. आणि या दोन्ही शाळांच्या उभारणीमध्ये जे क्लिनिकल काम आहे, कारण शेवटी शाळा कशी चालते याची जी माहिती आहे ती माहिती जिल्हा परिषदेकडे पोहोचवणे, सरकारद्वारे पोहोचवणे हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी एवढ्या वर्ष अतिशय निष्ठेने केलं. ते काम करत असताना त्यांनी कधी वेळ काढायचं बंधन पाळलं नाही. मग मी रविवारी काम करतोय म्हणून मी सोमवारी येणार नाही किंवा उशिरा येईल असं त्यांनी कधी सांगितलं नाही. आणि कधीही त्यांनी फळाची अपेक्षा केली नाही किंवा माझं कुठे नाव घेईल. अगदी मन लावून त्यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा शाळेचे काम केलं आम्हाला नेहमी बघायला मिळालं. मला अजून आठवते की शाळेचं त्यावेळेस गॅदरिंग असायचं. बऱ्याचदा गॅदरिंग रात्री 10:30-11ला संपायचं. त्या मुलांच्या गॅदरिंगसाठी लागणारे सगळे कपडे, त्यांचं जे काही लागणारं साहित्य आहे ते साहित्य त्यावेळेस आम्ही खाली गावाला